नमस्कार. आज आषाढी एकादशीसाठी आपल्याला मस्त अशी एक कुरकुरीत रेसिपी बनवायची. त्यासाठी मी ही भगर घेतली, 1 वाटी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेली आणि 2 मीडियम साईजचे बटाटे किसून घेतलेले. हे थोडे जाडसर किसणीने किसलेत, एकदम बारीक किसणीने किसायचे नाही. अगोदर आपल्याला ही भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची, त्याचं पीठ तयार करून घ्यायचं. हे असं एकदम बारीक आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचंय. किंचित रवा राहिला तरी चालू शकतं. तर ही आपली भगर सगळी वाटून झालेली, त्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या आणि मीठ वाटून घ्यायचं. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि ज्या वाटीनं भगर मोजून घेतली त्याच वाटीनं 2 वाटी पाणी टाकायचं. मी हे 2 वाटी पाणी मोजून घेतलेले. वाटलेलं हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. उकळी यायला लागली की आपल्याला ते भगरीचं पीठ यामध्ये हाटून घ्यायचे. पाण्याला उकळी यायला लागली आपल्याला हे भगरीचं पीठ यामध्ये थोडं थोडं हाटून घ्यायचं. गॅस एकदम स्लो ठेवायचा. पीठ हाटताना आपल्याला हे थोडं थोडंच टाकायचंय. एकदम टाकलं तर ते गुठळ्या होऊ शकतात. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनिटं आपल्याला याला शिजू द्यायचं. 4-5 मिनिटं शिजेपर्यंत एकदा दोनदा मधून अजून असं परतून घ्यायचं, नाही तर खाली चिकटतं. हे 5 ते 7 मिनिट आपलं पीठ शिजलेले. आता हे आपल्याला काढून एका ताटामध्ये थापून घ्यायचं. इथे मी ताटाला अगोदरच तूप लावून घेतलेले. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असं मीडियम साईजचे हे पीठ आपल्याला यामध्ये थापून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यावर हाताने सुद्धा थापू शकता. आता हे पीठ आपलं थापून झालेले मी इथे 2 ताटामध्ये थापून घेतले. आता हे थंड होऊ द्यायचं आणि नंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. आता हे थंड झालेले याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. तर ह्या वड्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या. आता कढईत मी इथं तेल तापत ठेवलेले. तुम्ही जे उपासाला वापरता ते तेल तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये आपल्या वड्या तळून घ्यायच्या. मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या. जास्त फुल करायचं नाही आणि जास्त कमी करायचं नाही. दोन्ही बाजूने आपल्याला ह्या तांबूस अशा वड्या तळून घ्यायच्या. आता मस्त तांबूस झाले. आता आपल्याला काढून घ्यायच्या. मस्त उपासाची कुरकुरीत रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही शेंगदाण्याच्या बेसन बरोबर किंवा दह्यावर कशावरही खाऊ शकता.